आपण? लो रेजिस्टन्स कोणत्या मेथडने मेजर करत होतो? आवाज येतोय का? मेगर यूज करून सर, मेगर. लो रेजिस्टन्स का रे? तुम्ही अभ्यासच नाही करत काय म्हणजे याचा अर्थ. लो रेजिस्टन्स आपण विस्टोन्स ब्रिज मेथड, विस्टोन्स ब्रिज मेथड, ठीक आहे. सो मग आपण हे जे दोन टर्मिनल्स आहेत याचे, हे दोन टर्मिनल्स आपण कशाला जोडू? विस्टोन्स ब्रिजला जोडू आणि मग त्याच्यातून हे चेंज इन रेजिस्टन्स आपण काय करू शकतो? फाइंड करू शकतो. समजलं? येस सर. So आपण just when an external force is applied on an object due to which there is a deformation occurs in the shape of the object. समजलं? आणि this deformation in shape is both compressive or tensile, is called as strain. त्यालाच काय म्हणतात? डिफॉर्मेशनलाच काय म्हणतो आपण? strain. And it is measured by this strain gauge. When an object deforms with limit of elasticity, then either it becomes narrower or longer. It can shorten or broaden. म्हणजे तुम्हाला सांगितलं चेंज इन, देअर विल बी चेंज इन लेंथ और क्रॉस सेक्शनल एरिया, आणि त्याच्यामुळे काय होईल मग? देअर विल बी चेंज इन रेजिस्टन्स. समजलं? आता स्ट्रेन गॉजचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत? लोड सेल मध्ये आपण स्ट्रेन गॉज वापरतो, ऍक्सेलर वापरतो, ठीक आहे. आता स्ट्रेन गॉजचे आपण टाइप्स बघूया. सो पहिला टाइप कोणता आहे स्ट्रेन गॉजचा? अनबाउंडेड मेटल स्ट्रेन गॉज. सो त्याची डायग्राम बघा, अनबाउंडेड मेटल स्ट्रेन गॉजची अशी डायग्राम. सो आता हे अनबाउंडेड मेटल स्ट्रेन गॉज मध्ये काय केलं आहे की आपण काय केलंय, दोन फ्रेम्स घेतल्या आहेत. वी हॅव टेकन टू फ्रेम्स, फ्रेम पी अँड फ्रेम क्यू. ओके, अँड insulating pins have been attached on these frames. तुम्हाला ह्या पिन्स दिसत आहेत ना वरती? आपण 4 पिन उभ्या केल्यात बघा, प्रत्येक फ्रेम वरती 2-2 पिन आहेत. ओके, आता ह्या दोन फ्रेम, दिस टू फ्रेम्स कॅन मूव्ह रिलेटिव्ह टू इच अदर, म्हणजे एकमेकांवरती काय होऊ शकतात? त्या मूव्ह होऊ शकतात. आणि दे आर हेल्ड टुगेदर विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग, म्हणजे ते एकमेकांबरोबर धरून ठेवल्यात कशाने? स्प्रिंगने. पण ते एकमेकांबरोबर मूव्ह पण होऊ शकतात. ओके, आणि आपण काय केलंय, फाईन वायर रेझिस्टिव्ह स्ट्रेन गॉज इज स्ट्रेच अराउंड दी इन्सुलेटिंग पिन, म्हणजे एक बारीक वायर घेतली आपण, ती काय केली आहे, ह्या पिन्स मध्ये आपण टाईट केली आहे, बांधून ठेवली आहे या पिन्स वरती. दिसते ना रेड कलरची एक वायर आपण या पिन वरती बांधून ठेवली आहे, ते तुम्हाला दिसते आहे ना? यस सर. हो सर, दिसते. ठीक आहे. आता हे जे स्ट्रेन गॉजचे दोन एंड्स दिसत आहेत तुम्हाला, ह्या दोन एंड्स आपण कशाला जोडू मग? विस्टोन्स ब्रिजला जोडू. हे बघा, हे असा विस्टोन्स ब्रिज असतो आणि त्याला आपण हे दोन स्ट्रेन गॉजचे दोन एंड्स आहेत ते विस्टोन ब्रिज मध्ये जोडू. तुम्हाला सांगितलं नाही का अननोन रेजिस्टन्स असतो, त्या अननोन रेजिस्टन्सच्या जागी आपण काय करायचं, हे लीड्स जोडायचे. कशाचे? हे स्ट्रेन गॉजचे. सपोज इफ यू अप्लाय फोर्स ऑन दीज फ्रेम्स, आता जर तुम्ही समजा ह्या फ्रेम वरती जर फोर्स अप्लाय केला तर काय होईल की ह्या जे स्ट्रेन गॉज आपण जोडलेला आहे, म्हणजे जी फाईन वायर जोडली आहे, ती काय होईल? ताणली जाईल, किंवा ती काय होईल? आपण कॉन्ट्रॅक्ट केली जाईल, किंवा इलॉंगेट होईल, काहीतरी होईल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होईल? देअर विल बी change in its length and area of cross section. Because of that there will be change in its resistance. Okay, and to change in resistance आपण with the help of stone bridge method we can measure it. Okay, so आपला पर्पज काय होता ट्रान्सड्यूसरचा? फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करायचा. मग इथे मी फोर्स दिला, त्याला रेजिस्टन्स मध्ये मी काय केलं? कन्वर्ट केलं. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? बाउंड स्ट्रेन गॉज. समजलं करेन? सिंपल आहे, काय अवघड नाही, सिंपल आहे. त्याचे ऍप्लिकेशन्स बघूया मग. These are used when strain gauge is to be detached and used again and again. म्हणजे हा मेटल स्ट्रेन गॉज, अनबाउंडेड मेटल स्ट्रेन गॉज आपण कुठे वापरतो? म्हणजे जिथे आपल्याला स्ट्रेन गॉज आहे तो जोडायचा आहे, परत काढायचा आहे, जोडायचा आहे, परत काढायचा आहे, जोडायचा आहे, परत काढायचा, परत परत काढ घालचं काम आहे.
त्या ठिकाणी आपण हा स्टेन गॉज वापरतो. या स्टेन गॉजने आपण वी कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ द स्टेन गॉज फोर्स, ऍक्सेलरेशन और प्रेशर. आपण याच्याने ऍक्सेलरेशन, फोर्स आणि प्रेशर ह्या क्वांटिटीज मेजर करू शकतो. ठीक आहे. आता या स्टेन गॉजचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? त्याची अॅक्युरेसी खूप हाय आहे, व्हेरी हाय अॅक्युरेसी. त्याची रेंज किती आहे? इट कॅन मेजर रेंज अप टू प्लस मायनस 0.15% स्टेन. ठीक आहे. आणि याचे लिमिटेशन्स काय आहेत? ऑक्युपाईज मोर स्पेस. याला काय लागते? जास्त जागा लागते. हे त्याचं काय आहे? लिमिटेशन आहे किंवा डिसएडव्हान्टेज. ओके, हे झालं अनबाउंडेड मेटल स्टेन गॉज. आता आपण नेक्स्ट बघूया बाउंडेड टाइप स्टेन गॉज. ठीक आहे. A fine resistive wire of diameter 0.025 mm. याच्यामध्ये बघा कशामध्ये हा बॉन्डेड टाइप स्टेन गॉज बघतोय आपण. याच्यामध्ये काय केलंय आपण? एक फाईन मेटल वायर आहे, तिला काय केलंय आपण वेगवेगळ्या म्हणजे भरपूर तिला वाउंड करून घेतलंय. असं तुम्हाला दिसतंय इथे भरपूर ठिकाणी आपण तिला वळवलेलं आहे. ओके. आणि ही वायर वरती काय करतो आपण? 2 शीट्स मध्ये हिला काय करतो? पॅक करतो, बाउंड करून टाकतो. ठीक आहे. या 2 शीट्स मध्ये आपण हिला काय करतो? बाउंड करतो. म्हणून याला काय म्हणायचं? बाउंडेड म्हणायचं. ओके. ते कॅरियर शीट्स काय असू शकतात? मग एकतर पेपर असेल, बेकलाइट असेल किंवा टेफ्लॉन, अशा ज्या मटेरियल्स आहेत यांच्यामध्ये आपण काय करू शकतो? ह्या फाईन वायर रेझिस्टिव्ह जी वायर आहे, फाईन वायर, तिला आपण बाउंड करून टाकतो आणि 2 लीड्स बाहेर काढतो. हे लीड्स जनरली काय असतात? आपण बाहेर काढलेले असतात आणि हेच लीड्स मग आपण कशाला जोडतो? व्हीटस्टोन ब्रिजला जोडतो. किंवा या केसमध्ये आपण काय करायचं असतं की 2 मिनिटं. व्हीटस्टोन ब्रिजला आपण हे 2 लीड्स जोडतो. आता याच्यात मेजरमेंट कशी घ्यायची आहे त्याचं एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय करतो की आपण हा जो काही पूर्ण आपला बाउंडेड टाइप ऑफ स्टेन गॉज आहे याला घेतो आपण आणि एखाद्या ऑब्जेक्ट वरती जो अंडर डिफॉर्मेशन जाणार आहे, म्हणजे ज्याच्यावरती फोर्स अप्लाय होणार आहे आणि त्याची लेंथ वगैरे चेंज होणार आहे, तो डिफॉर्मेशन मध्ये जाणार आहे, अशा याला आपण अशा जे ऑब्जेक्ट आहे त्याला आपण हे चिटकवून देतो विथ द हेल्प ऑफ अधेसिव्ह मटेरियल. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय होतो आणि तो डिफॉर्मेशन मध्ये जातो, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट जसा डिफॉर्मेशन मध्ये जाईल तसंच हा आपला स्टेन गॉज पण काय होईल? डिफॉर्मेशन मध्ये जाईल. आणि हा डिफॉर्मेशन मध्ये गेला तर ही जी वायर आहे मध्ये तिची लेंथ आणि क्रॉस सेक्शन चेंज होईल, त्याच्यामुळे तिचा रेझिस्टन्स चेंज होईल आणि तो चेंज इन रेझिस्टन्स आपण कशामध्ये बघू शकतो? विथ द हेल्प ऑफ व्हीटस्टोन ब्रिज मेथडने आपण तो काय करू शकतो? चेंज इन रेझिस्टन्स फाइंड करू शकतो. समजलं? म्हणून तुम्हाला समजा काही ठिकाणी एखादे ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती किती फोर्स अप्लाय झाला हे आपल्याला चेक करायचं असतं. सो त्याच्यासाठी काय करायचं? हा स्टेन गॉज घ्यायचा, त्या ऑब्जेक्टला चिटकवून टाकायचा आणि त्याच्यावरती समजा आपण फोर्स अप्लाय केला की हा ऑब्जेक्ट वरती पण काय होईल? तो फोर्स अप्लाय होईल आणि हे पण डिफॉर्मेशन मध्ये जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल? आपल्याला चेंज इन रेझिस्टन्स भेटेल. समजलं? येस सर. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया सेमीकंडक्टर और पिझो रेझिस्टिव्ह स्टेन गॉज. ठीक आहे. तर द सेन्सिंग एलिमेंट इज अ रेक्टँग्युलर फिलामेंट. याच्यामध्ये काय असतं? सेन्सिंग एलिमेंट काय? एक रेक्टँग्युलर फिलामेंट आहे, ती तुम्हाला दिसत असेल. पहिल्या डायग्राम मध्ये जे ब्लॅक कलरचं आहे ते काय आहे? सेन्सिंग एलिमेंट आहे. ओके. आणि त्याच्यावरती 2 गोल्ड वायरच्या लीड्स आपण काय केल्या आहेत? बाहेर काढल्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता जे सेन्सिंग एलिमेंट आहे इट इज मेड अप फ्रॉम सिलिकॉन और जर्मेनियम क्रिस्टल्स. ओके. आणि बोरॉन इज ऍडेड टू गेट डिझायर प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये आपण बोरॉन पण ऍड करतो. कशासाठी? आपल्याला डिझायर्ड प्रॉपर्टीज काही हवे असतात त्याच्यासाठी. ओके. हे सेन्सिंग मेटल, आता हे जे वरतून तुम्हाला कव्हर दिसत आहे हे कशाचं? आयदर इट इज प्लास्टिक, पॉलिस्टर और स्टेनलेस बेकिंग. ठीक आहे. याचं हे मटेरियल बनतं. त्याच्यामध्ये आपण
आणि लीड्स का बाहेर? त्याचं सिंपल रिझन आहे की रेझिस्टन्स कमी असावा म्हणून, त्या लीड्सचा रेझिस्टन्स कमी असावा म्हणून आपण त्या गोल्डच्या वायर काय केल्या आहेत, बाहेर काढलेली. ओके. आणि ह्या लीड्स मग आपण कशाला देतो? व्हीटस्टोन ब्रिजला देतो. हे बघा, आता हे स्ट्रक्चर अंडर स्टडी तुम्ही खालच्या डायग्राम मध्ये बघू शकता. हे स्ट्रक्चर अंडर स्टडी आहे. ओके. त्याच्यावरती आपण हे काय केलंय, हा व्हीटस्टोन ब्रिज काय केलाय, सॉरी हा काय केलाय आपण, स्टेन गॉज काय केलाय, याच्यावरती चिटकवून दिलेला आहे. दिसतंय तुम्हाला? आणि ज्यावेळेस आपण याला फोर्स अप्लाय करू त्यावेळेस हा स्ट्रक्चर काय होईल, अंडर डिफॉर्मेशन मध्ये जाईल. आणि स्ट्रक्चर डिफॉर्मेशन मध्ये जाईल तर स्टेन गॉज पण काय होईल, त्याची पण लेंथ आणि ब्रेथ काय होईल, लेंथ आणि काय होईल, क्रॉस सेक्शनल एरिया चेंज होईल. त्याच्यामुळे त्याचा रेझिस्टन्स पण काय होईल, चेंज होईल. ओके. आता हे जे सेमीकंडक्टर पिझोइलेक्ट्रिक टाइप रेझिस्टिव्ह स्टेन गॉज आहेत, याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. एक निगेटिव्ह त्याला आपण एन टाइप म्हणतो, आणि एक पॉझिटिव्ह आणि त्याला आपण काय म्हणतो, पी टाइप. ओके. सो जे निगेटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, रेझिस्टन्स डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टेन्साईल स्ट्रेंथ. निगेटिव्हचा अर्थ तोच, आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय, रेझिस्टन्स इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टेन्साईल स्ट्रेंथ. ओके. आता ह्या पिझोइलेक्ट्रिक टाइपचे ऍडव्हांटेजेस काय आहेत मग, these gauges have high gauge factor and hence they can measure very small stain. म्हणजे समजा जो फोर्स किंवा स्टेन जो आपण अप्लाय करणार तो जो खूप कमी असेल तर तो मेजर करण्यासाठी आपण जनरली हे सेमीकंडक्टर टाइपचे वापरतो. ओके. दे कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड टू व्हेरी स्मॉल साइजेस. याला आपण एकदम छोट्या साइज मध्ये पण मेजर करू शकतो. जो पहिला आपला होता अनबाउंडेड मेटल स्टेन गॉज, त्याच्यासाठी मोठी जागा लागत होती, पण याच्यासाठी काय आपण एकदम छोट्या साइज मध्ये पण त्याला काय करू शकतो, मेजर करू शकतो. They have a very high accuracy of about 97 to 98%. And they have external stasis characteristics. म्हणजे ते लोडिंगला आणि अनलोडिंगला सेम इफेक्ट दाखवतो. आता याचे लिमिटेशन्स काय आहेत, the gauze are brittle hence cannot be used for measurement of large stain. म्हणजे हा जो स्टेन गॉज हा ब्रिटल असतो म्हणून याला खूप जास्त मोठ्या स्टेन गॉज, जास्त मोठ्या स्टेन साठी किंवा फोर्स साठी आपण याला वापरू शकत नाही. these gauzes are very costly. आता याच्यामध्ये गोल्ड वापरला आहे, सेमी कंडक्टर्स आपण वापरतो आहेत म्हणून हे काय आहे, कॉस्टली आहे. ओके. these gauze have poor linearity characteristic याची काय आहे, पुअर आहे. आणि these gauzes are sensitive to temperature changes. सेमीकंडक्टर वापरला म्हणून काय आहे, इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर. ओके. So these are the disadvantages of this semiconductor type of stain gauze. समजलं मग? तो हा जो ट्रान्सड्यूसरचा Yes, जो sir. पार्ट आहे हा मोस्टली थेरॉटिकलच पार्ट आहे. ठीक आहे. सो आज आपण पोटेन्शिओमीटर बघितलं, स्टेन गॉज बघितलं, स्टेन गॉजचे 3 टाइप्स बघितले, अनबाउंडेड स्टेन गॉज, बॉन्डेड स्टेन गॉज आणि नंतर सेमीकंडक्टर स्टेन गॉज. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? No, sir.